नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. आपण आता उभी आहोत ते लोकसभा मतदारसंघात. बारामती लोकसभा मतदारसंघामधला भोर हा तालुका. 6 विधानसभा मतदारसंघ येतात. जवळपास 21 लाखहून अधिक मतं या सगळ्या 6 मतदारसंघामध्ये आहेत. बारामती ऐतिहासिक लढत झालेली आहे. आज आपण या ठिकाणी नेत्यांसोबत एक पूर्ण दिवस त्यांचा नेमका प्रचार कसा सुरू होतो, प्रचाराला सुरुवात होताना नेमकं काय होतं, तर हे सगळं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तुतारी दिसते तुम्हाला या ठिकाणी. याचा अर्थ आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आज आपण पूर्ण दिवस असणार आहोत. त्यांचा नेमका प्रचार कसा असेल, कार्यकर्त्यांशी लोकांशी त्या कसं बोलतात हे आपण जाणून घेणार आहोत. काही वेळातच त्यांची एंट्री होईल. मात्र कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी. आणि ज्यावेळेला त्यांचा प्रचार सुरू होईल प्रत्येक गावागावांमध्ये, तर तिथेही आपण जाणार आहोत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये आपण आहोत. त्या जिथे जिथे जातील त्यांच्यासोबत ही तुतारी बरोबर असते. नवीन चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं. तर ही तुतारी त्यांच्या या प्रत्येक प्रचार सभेमध्ये असते. मामा, सगळ्या प्रचार सभेत जातात? सगळ्या प्रचारमध्ये मतदान 4 दिवस झाला, आजपासून जातोय. आज 5वा दिवस आहे. मग प्रचाराच्या वेळेला लोक येत असतील ना बघायला तुतारी. मग लोक सांगत असतील की तुतारी वाजवा, चिनबाजीला वाजवा, तुतारीला मतदान करा, सगळं करा असं म्हणतात. चिन्ह तर आता मिळालं तुतारीचं. आधी तर घड्याळ होतं. आता तुतारी आधी कुठे वाजवायची तुतारी तुम्ही? आधी राष्ट्रपतीलाच वाजवायच्या. संग्राम दादा तोपटे, आपला राष्ट्रपती काँग्रेस, आय काँग्रेस अशी वाजवायची. तेव्हा नुसती वाजवायची असं, म्हणजे विजय झाला की आपण जसं वाजवतो तसं. पण आता पवारांचा प्रचार करताय. पवाराचा प्रचार, सुप्रियाताईची. काका, सुप्रियाताई इकडे आलेले आहेत. सुप्रियाताईंचं चिन्ह काय आहे? तुतारी ते शिंग माहितीये तुम्हाला? सुप्रियाताई असं म्हणाल्या की नेहमी येतात त्या या गावामध्ये. येतात आमच्या गावाला. दादा आणि ताई दोघंही आपलेच आहेत. काय तुम्हाला काय वाटतं? आम्हाला ताई वाटतात. ताई हक्काचे आहेत ना, आणि कायम येतात आमच्याकडे. ताई दिवसभर असा हा प्रचार करत असतात. आता पवार साहेब आणि सुप्रियाताई दोघंही म्हणजे असा प्रचार करत असतात. मग तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे असं त्या प्रचारामध्ये तुम्ही जाता का? कधी जाता? हो, जातो. दादा आणि ताई म्हणजे असं वेगळे झाले. दादा भाजपसोबत तिकडे गेले. ताई आता एकट्या या ठिकाणी प्रचार करतायत. मामा, कसं वाटतं तुम्हाला? ताई प्रचार करतात. पवार साहेबांच्या पुढे नाही कोण, मग त्यांच्याच पाठीमागं बोललं पाहिजे ना, नको का? दादा की ताई? ताई. ताई आता आल्यात म्हणून असं म्हणताय का तुम्ही? नाही, कायम स्वरूपी तो निर्णयच आहे कायमचा. हो, ह्याला आमदारकीला पंजा, खासदारकीला ताई. सुप्रियाताई आता कुसगाव या गावामध्ये आहेत. मात्र त्यांनी प्रचार सुरू केला ते शिंदेवाडी पासून. भोर तालुक्यामधली ही गावं आहेत. खरं तर मुळशी धरणामध्ये पुनर्वसित झालेली ही सगळी गावं, आणि तिथे आज सुप्रियाताई प्रचार करतायत. आपण त्यांच्यासोबत पूर्ण दिवस आज त्यांच्या प्रचारामध्ये आपण त्या काय करतायत ते पाहणार आहोत.
वा तुतारी, वा वा वा. चला प्रत्येक मगाशी आम्ही पाहिलं एका गावकऱ्याने तुम्हाला आशीर्वाद म्हणून पैसेही दिले. हो, हे आशीर्वाद आहे. खरंच माझं भाग्य की ह्या लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने लोकांनी मला प्रेम दिलंय आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर 6 दशक ते उभे राहिलेले आहेत. दादांना वळलं का? संग्राम दादा नाही थांबले. बरं, मग या तिकडे वळ्या. जिथे जातात तिथे तुम्हाला असं ओवाळतात आणि तुमचं औक्षण करतायत, आशीर्वाद आहे तुम्हाला. हो, अर्थातच हे लोकांचं प्रेम आहे. खरंच लोकांचं हेच प्रेम तुम्हाला बळ देते. नेहमीच. कारण का आम्ही काय काम करतो, आम्ही लोकसेवा, हे आमचं काम आहे. राजकारण काय असतं? राजकारण म्हणजे लोकांची सेवा आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारणात. तर सुप्रियाताईंसोबत आज आपण त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरलो. जवळपास 13 गावं त्यांनी या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ते व्हिज्युअल्स देखील आपण पाहिले की त्या कसं बोलतात मतदारांशी. आता थोडंसं पॉलिटिकल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुप्रियाताई, तुम्ही तुमच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरलेला आहात. आज खूप धावता दौरा, मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कधीपासून तुम्ही प्रचार सुरू करता आणि तुमचा अगदी शेवटचा प्रचार कधी संपतो? एकतर 5 वर्षची जी टर्म असते त्याच्यात 5ही वर्ष दर महिन्यातून मी पहिला सोमवार ह्या पुण्यातच असतो. म्हणजे ते गेले 4 दिवस आणि 9 तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे, ते 9 दिवस. म्हणजे साधारणपणे महिन्यातले एक 14 दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघात असतेच. आणि उरलेला वेळ मग समजा पार्लमेंट चालू असेल तर मग तेव्हा तो महिना किंवा आठवडा मग दिल्लीतच असतो. माझा पार्लमेंटमधला अटेंडन्स 97% आहे. एखादं इलेक्शन वगैरे असेल, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की माझ्या घरात जर मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा इलेक्शनचा प्रचार असेल त्याच्याशिवाय मी कधीही पार्लमेंट सोडलेलं नाही. म्हणजे माझ्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होत्या तेव्हा पण मी दिल्लीत पार्लमेंटमध्येच होते. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझा वेळ असाच विभाजला जातो दोन्हीमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे लोकांबरोबर राहणं म्हणजे ते केलंच पाहिजे. त्याच्यात काही कौतुक नाही की अरे 15 दिवस मतदारसंघाला, तू लोकप्रतिनिधी आहेस, पार्ट ऑफ माय जॉब. त्यामुळे 4 वर्ष तर 4 वर्षातली 2 वर्ष मतदारसंघ, 2 वर्ष बाकीचा राज्याचा दौरा, पार्लमेंट वगैरे चालतं. आणि त्याचबरोबर मग राहिला शेवटचं वर्ष. आणि अर्थातच मला माहितीच होतं मी लढणार आहे, म्हणजे मी इच्छुक होतेच. त्याच्यामुळे 1 वर्ष आधी एक साधारण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा हे माझं ठरलेलं पॅटर्न आहे. म्हणजे मी 2009 मध्ये जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन लढायचं ठरवलं, मी 2007 पासून दौरा सुरू केला. मी 2 वर्ष प्रचार केला माझा. सुप्रियाताई, बारामतीची निवडणूक ही नेहमीच ऐतिहासिक मानली जाते, कारण संपूर्ण देशाचं लक्ष सुरुवातीपासूनच बारामतीवर असतं. कारण बारामती म्हणजे पवारांची बारामती. यावेळेला मात्र ही निवडणूक पवार वर्सेस पवार, नणंद वर्सेस भाऊजय, मोदी वर्सेस राहुल गांधी असं चित्र जे आहे ते तयार केलं गेलं. तुम्ही याकडे कसं पाहता? ही निवडणूक कशी आहे तुमच्यासाठी? मी त्याच्याकडे पाहतच नाही. मी एक निवडणूक म्हणून पाहते. माझी लढाई वैयक्तिक कोणाशीच कधीच नाही. माझी पार्लमेंटमधली भाषणं काढा किंवा कुठली, मी त्या विचारा किंवा पक्षाबद्दल बोलते. मी कधी व्यक्तीबद्दल कधीच बोलत नाही. आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी UPA वर्सेस NDA अशीच आहे, व्यक्तीचा विषयच येत नाही. आज अजितदादा एका मुलाखतीमध्ये असं म्हणाले की आडनावच जर बघायचंय तर मग पवार वर्सेस सुळे करा. आता ते मला अजित पवार माहिती आहेत कशी, ते तसंच बोलतात. यावेळेची निवडणूक थोडीशी वेगळी आहे, म्हणजे सुनेत्रा पवारांमुळे ती थोडीशी वेगळी झाली आहे का? माझ्यासाठी नाही, मी तसा विचारच करत. माझी लढाई महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाची आहे. महाराष्ट्रामध्ये जो अन्याय होतोय, महाराष्ट्राच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात गेल्या जात आहेत, हमी भाव नाहीये, दुधाला भाव नाहीये, कांद्याला भाव मिळत नाहीये, सोयाबीनला नाहीये, कपासाला नाहीये. त्याचबरोबर महागाई प्रचंड होत चालली आहे. भ्रष्टाचार तर विचारूच नका इतका झाला या देशात. आणि त्याच्यामुळे या सगळ्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मी पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते.
पण यामध्ये यावेळेला दादा तुमच्या सोबत नाही, उलट तुम्ही ज्यांच्या विरोधात लढतात त्यांच्या बाजूने दादा गेले. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण अन्यायाच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे. सगळेच जर अन्यायाला हो म्हणत राहिले तर या देशामध्ये दडपशाही होईल, लोकशाही टिकणार नाही. लोकशाही जपण्यासाठी टिकण्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे. अजितदादा गेले, वळसे पाटील गेले, छगन भुजबळ गेले, तटकरे गेले, प्रफुल्ल पटेल गेले. आम्हालाही असं कधी वाटलं नव्हतं की हे सगळे लोक पवार साहेबांना कधी सोडून जातील. तुम्हाला असं वाटलं होतं का? आणि हे लोक का गेले? काचं उत्तर दुनियेला माहितीये. त्याच्यामुळे परत परत कशाला तेच तेच उगाळत बसायचं, दॅट्स नॉट. आणि मी आय एम नॉट अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड ऑर हिस्ट्री. मी प्रिझनर नाहीये, मी वास्तव तेच जगते. जे गेलं त्याच्यावर काय चर्चा करून उपयोग. आज काय वास्तव आहे आणि उद्या माझा काय होणार आहे ह्याच्यात जास्ती रमणं मला जास्ती संयुक्तिक वाटतं. आणि आज देशासमोर या सगळ्यांनी काय केलं याच्यापेक्षा या देशामध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हा जास्त महत्वाचा मला वाटतं. 400 पारचा नारा भाजपनं दिलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं त्याची मला सवय आहे. 10 वर्ष फार जवळून त्यांना सत्तेतून पाहिलंय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा खूप मोठा असा बागुलबुवा करून, ज्याला इंग्रजीत मी अनेक वेळा शब्द वापरते जिंगोइझम, ते तसेच आहेत. त्याच्यामुळे मला सवय झाली आहे त्याची. लोक म्हणतात की संविधान बदलण्यासाठी म्हणून 400 पारचा नारा दिला जातो. लोक नाही म्हणत आहेत. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार म्हणाले. लोक नाही. लोक बिचारे लोक काय म्हणतात, लोकांचा काय संबंध. पण हे 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार हे भारतीय जनता पक्षाचे 2 नेते आणि खासदार म्हणले. त्याच्यामुळे अर्थातच पोटातलं ओठात आल्यावर. तुम्ही बारामती मतदारसंघात पूर्ण फिरलात आता एवढ्या दिवसांमध्ये. तुम्हाला नेमकं चित्र कसं वाटलं? कशाबद्दल? तुमच्या उमेदवारीबद्दल. तुमचं तुतारी हे चिन्ह पोहोचलं की नाही लोकांपर्यंत? आमच्याकडून आम्ही प्रयत्न तर केलेच आहेत सगळे. आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांची खूप मदत होते, कारण का त्याच्यात काहीतरी चालू असतं. त्याच्यामुळे पत्रकारांची खूप मदत होते चिन्ह पोचायला. सोशल मीडिया तर आहेच, चर्चाही खूप आहे याबद्दल. आणि ऍक्च्युली आय एम फ्लॅटर्ड की बारामती लोकसभा मतदारसंघात देशात एवढी जर चर्चा होत असेल तर शरद पवार या नावात काहीतरी ताकद आहे ना, की देशात ते सगळं त्या एका नावाच्या वलय फिरत राहतं त्याच्या आजूबाजू. त्यामुळे ह्याच्यात बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती, दोन्ही एकच आहे. दादांना काय सांगाल? दादा माझे मोठे भाऊ आहेत. धाकट्या बहिणींनी मोठ्या भावाला काही सांगायचं नसतं असे संस्कार माझ्यावर झालेले. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांचा आदर आणि लहानांना प्रेम ही आपली जबाबदारी असते. एक शेवटचा प्रश्न, दादा जर परत आली तर? याचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण का मी वास्तवतेच जगते. आणि त्यांनी एक वेगळी वैचारिक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्याने एखादी वैचारिक भूमिका जर घेतली असेल तर एका लोकशाहीमध्ये त्यांना आपण नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.